हे गाईज, वेलकम बॅक टू पाईस किचन. चिकन खायला बाहेर जात आहे त्याची गरजच नाही आहे. कॉज टुडे आय एम गोइंग टू शो यू परफेक्ट स्टेप बाय स्टेप रेसिपी, तेही अगदी सिम्पल वेमध्ये, जी आहे सगळ्यांचीच ॲब्सोल्यूट फेवरेट रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन. तर इथे मी 1 किलो चिकन घेतले, जे बोनलेस केल्यानंतर साधारण 800 ग्रॅम झाली आहे. ह्याला मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. 4 मोठे चमचे दही घेतलं होतं, त्याला वस्त्रकाळ करून घेतलं. ह्याला हंकड म्हणतात किंवा योगटी असं म्हणू शकताय. इकडे ड्राय मसाले घेतले, ज्याच्यात आहे कश्मीरी चिली पावडर, धणे जिरे, मीठ, कसुरी मेथी 1 चमचा मोठा टेबलस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, चाट मसाला अर्धा स्पून आणि जिंजर गार्लिक पेस्ट 1 टेबलस्पून. हे सगळे ड्राय मसाले आपल्याला ह्याला छानसं लावून घ्यायचं आहे चिकनला आपल्या, आणि ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. म्हणजे ह्याला अर्धा तास तरी किमान तुम्ही मॅरिनेट व्हायला ठेवा. मी हे दुसऱ्या दिवशी जर सकाळी चिकन करायचं असेल, मी रात्री ह्याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून टाकते. कारण जेवढं आपण मॅरिनेट करतो ना, तेवढंच ते चिकन जे आहे ते एकदम ज्युसी बनतं. सो हे आता मी काढलेलं आहे. आपल्याला ह्याला अवनमध्ये तंदूर करून घ्यायचं आहे किंवा बेक करायचं आहे, जी आपली सेकंड स्टेप आहे. बेकिंग ट्रेला मी आधी असं जरासं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याच्यावरती आपले पीसेस ले करणार आहे आणि त्यानंतर प्री हिटेड अवनमध्ये 200 डिग्री सेल्सिअसवरती 15 मिनटासाठी बेक करणार आहे. आता गाईज, इथे तुम्ही पॅनमध्येही, तुमच्याकडे अवन नसेल किंवा अवनमध्ये नाही लावायचं असेल, लाईट गेलेली असेल, तर तुम्ही पॅनमध्ये भरपूरसं असं बटर घालून ह्याला फ्राय पण म्हणजे शॅलो फ्राय करू शकताय. आणि ते स्मोकी फ्लेवरसाठी काय करायचं की जेव्हा तुम्ही मॅरिनेट करून ठेवणार ना अर्धा तासासाठी, कोळसा पेटवायचा आहे गॅसवरती आणि मग एका भांड्यात घालून ते मॅरिनेशनमध्ये आपल्या चिकनमध्ये ठेवायचं ते भांडं, वरून तूप घालायचं आणि लगेच त्याला कवर करायचं. तो स्मोक आहे ना, तो आतमध्येच ह्याच्यामध्ये राहिला तर छान त्याला एक अरोमा येतो, म्हणजे चुलीवरचं म्हणतो ना आपण तसं तंदूरचं. तर आता आपलं चिकन मॅरिनेट करून गेल्या अवनमध्ये. आता आपल्याला मखनी ग्रेव्ही करायची आहे. तर त्यासाठी इथे मी मस्टर्ड ऑइल घेतलं आहे, राईचं तेल. ते एक एक्स्ट्रा पंच देण्यासाठी इथे मी राईचं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 2 मोठे चिरलेले कांदे, त्यानंतर जावित्री घातली आहे, 4 वेलच्या, काजू, लाल मिरच्या. हे मिरच्या ज्या आहेत ते कलरसाठी आहे, म्हणजे कश्मीरी चिलीज आहेत. 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घातलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या, ते ऑप्शनल आहे. मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला आता ही जी मखनीची प्युरी करायची आहे, ती आपल्याला दमवून घ्यायची आहे. मीठ नाही घातलं तर हे जळू शकतं ना, त्यामुळे मीठ घालून ह्याला वाफ सुटते आणि छान सॉफ्ट होतात हे आपली जे आपला मसाला आहे तो. त्यानंतर मोठे 5 टमाटे घेतलेले आहेत, सॉरी गाईज, टमॅटोज. तर टमॅटोज मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे आणि त्याला बारीक गॅसवरती साधारण 15 ते 20 मिनटं ह्याला कुक व्हायला लागतात. तर छान ह्याला घाई करू नका. हे जे रॉनेस आहे, म्हणजे याचा कच्चेपणा आहे, तो आपल्याला सगळा काढून टाकायचा आहे. तर हे बघा, टमॅटोज हे अजून पूर्ण शिजलेले नाही आहेत, तर पुन्हा मी याला अजून थोडंसं झाकून ठेवून टाकणार आहे. अधूनमधून चेक करायचं, कारण काजू आहेत तर खाली लागायची शक्यता आहे. सो आपली ही मखनीचे जे टमॅटोज आणि हा मसाला आहे तो झाला आहे तयार. आणखी तिथे आपलं अवनमध्ये चिकन कुक होतं आहे. सो हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्याला थंड व्हायला द्या, गरम गरम लावू नका मिक्सरमध्ये. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचा प्युरी करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. ओके, ह्याला मखनी ग्रेव्ही म्हणतात. ही अगदी म्हणजे जे आपलं रेसिपी आहे त्याचं हार्ट आहे. तर ह्याला मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि पाणी न घालताच आधी मी ह्याला वाटून घेणार आहे, म्हणजे ब्लेंड करून घेणार आहे. हे बघा, ह्याची प्युरी रेडी आहे. पण सिन्स आता आपण हे रेस्टॉरंट स्टाईल करतो आहे, तर आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आहे. आय शो यू गाळून का घ्यायचं. आपण असंचही वापरलं तरी चालतं, पण थोडंसं जे आपण रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यानंतर थोडं वेगळेपणा जो लागतो ना, तो आपल्याला आणायचा आहे. म्हणून ह्याला मी पाणी घालून, थोडंसं पाणी घालून गाळते. म्हणजे मिक्सर आपण धुवून घेतो ना, त्याचं पाणी वापरून मी ह्याला गाळून घेतलेलं आहे. हे बघा, ही ग्रेव्ही किती रिच सिल्की कलर ग्लॉस आलं आहे त्याला. आता हे बघा, हे चोथा आहे, म्हणजेच आपले टमॅटोज आणि मिरचीचे बिया वगैरे हे सगळं गेलेलं आहे. आणि ही आपली तयार झाली मखनी ग्रेव्ही. सो आपण बघूया आपलं चिकन शिजलं आहे की नाही. सो ग्रिल चिकन किंवा तुम्ही हे फ्राय पण करून घेऊ शकतात, ॲज आय टोल्ड यू. आणि नंतर ग्रेव्हीमध्ये आपण मिक्स करू शकतो. येस, आपलं चिकन मस्त शिजलं. हे मी तर असंच सुद्धा खाईन. तर आता आपण सगळं एकत्रित करून घेऊया, आणूया. लेट्स ब्रिंग इट टुगेदर. तर 1-2 टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून तुमच्या ह्याच्याप्रमाणे तेल आणि बटर घालून घ्या. बटर थोडंसं जास्त घातला तरीही चालेल.
तर इथे घातलेलं आहे मी तिखट, थोडंसं हळद घातलेली आहे, मीठ, आणखीन कश्मीरी चिली पावडर घातली कलरसाठी, बिकॉज याचा कलर इतका छान अगदी टेम्पटिंग असतं ना ते वाटतं बघितल्यानंतर, म्हणून आपण इथे कश्मीरी चिलीज जास्त वापरतो आहे. तुम्हाला तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मिरचीचा जो तिखटपणा आहे तो घ्यायच्यासाठी लाल तिखट पण घालू शकताय. सो इथे तेलात मसाले घातले, गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला, नाही तर मसाले आपले जळून जातील, आणि लगेचच आपली प्युरी घालायची. आता प्युरी घातल्यानंतर ह्याचा तेल आता सगळं ॲब्झॉर्ब करणार प्युरी. सुरुवातीला वाटतं आपल्याला अरे बापरे हे तेल जास्त झालं का, बट नो, बिलीव्ह मी, आता हे सगळं खेचून घेणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याला बारीक गॅसवरतीच झाकून दमवून घ्यायचं आहे, जस्ट मे बी फॉर 5 minutes. And then you will see the magic. Oh my God, ते आपलं तेल जे गेलेलं होतं ते पुन्हा आलं आपलं तेल मॅजिकने. सो एनिवेज, तर आता हे तेल आल्यानंतर हे थोडंसं आता आपण परत हलवून घ्यायचं आहे, आणि ह्यामध्ये आपल्याला अजून थोडेसे थिंग्स ॲड करायचे आहेत. तर इथे तुम्ही साखरही घालू शकतात, 1 चमचा, तुम्हाला स्वीट पाहिजे असेल तर. बटर चिकन स्वीट असतं युजली, पण मला थोडं स्पायसी पाहिजे आहे, सो इथे मी टमॅटो कॅचअप घातलेलं आहे 2 टेबलस्पून, आणि कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून त्याला क्रश करून घ्यायचं आहे, आणि गरम मसाला घेतलेला आहे 1 टीस्पून घेतलेला आहे मी इथे. ओके, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर ऑलमोस्ट आता आपले सगळ्या गोष्टी ह्याच्यात आलेल्या आहेत. आता राहिलेला आहे आपला जो रेसिपी आहे त्याचा हिरो, दॅट इज चिकन. आपल्याला चिकन ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सो लेट्स ॲड चिकन इन दॅट. येस. सो हे सगळं चिकन घालून ह्याला पुन्हा सगळं व्यवस्थित परतवून मिक्स करून घ्यायचं आहे. ओके, आता ही ग्रेव्ही पण मी जास्त पाणी वापरलेलं नव्हतं. सो आत्ता ह्या स्टेजला मी कन्सिस्टन्सी बघून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार, कारण हे खूप घट्ट आहे. सो इन्स्टेड ऑफ पाणी तुम्हाला अजून क्रीमी टेस्ट ह्याचं पाहिजे असेल, फ्लेवर, तर तुम्ही दूधही घालू शकताय. साधारण 1 ग्लास भरून मी इथे पाणी घातलं आहे, पण पाणी घालताना एकत्रित घालू नका, खूप पातळ झालं तर हे होईल. थोडं थोडं ॲड करत तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करत ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. ओके, आणि जी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे ती आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आपलं रिचनेस येण्यासाठी किंवा अजून वाढवण्यासाठी आपल्याला ह्याच्यात क्रीम घालायचं आहे. हे मी घरचीच मलाई आहे, जमवली होती, तर 1 मोठा कप आहे हा. तर त्याला फेटून घेतलं आहे म्हणून हे पातळ दिसतं आहे, मलाई खूप घट्टच होती. तर ह्याला घालून थोडेसे मलाई मी ठेवलेली आहे फॉर गार्निशिंग पर्पज. ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपली ग्रेव्ही रेडीच आहे. थोडंसं बटर घातलेलं आहे बिकॉज सिन्स इट्स अ बटर चिकन. ह्याला अगदी आता 1 ते 2 मिनटं सगळं एकत्रित मिळून येण्यासाठी म्हणून मी ह्याला 2 मिनटं ठेवलं होतं. सो हिअर आवर बटर चिकन इज रेडी, अँड दिस इज हाऊ यू मेक द अल्टिमेट रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन, तंदुरी बटर चिकन, सॉरी, राईट ॲट होम. लुक ॲट दॅट क्रीमी टेक्स्चर. माझं तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे. If you love this recipe, please hit the like button right now. Guys, आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, and don't forget to click the bell icon so that you never miss a delicious updates. ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. Share this video with your foodie friends and family. Let me know in the comments below if you prefer butter chicken extra spicy or extra creamy. Thank you so much for watching this recipe, आणि असेच खात राहा, खुश राहा. See you in the next video. Till then, bye bye.